नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मी वैभव माहीम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आहे. आज आपल्याकडे सत्यनारायणची महापूजा आहे आणि त्यानिमित्त आता महिलांचा हळदीकुंकूची मिरवणूक निघेल. आता इथून तिकडे सगळे जमलेत. आता मी पण निघतोय. बघा आपला भाव इथं गाण्याबाई मंडपची तयारी आवरतोय सगळी. बघा आता निघतो मी पण. मला रात्रीची रांगोळी दाखवतो मी. तर ती काय डार्क झाली आहे थोडी, अर्धे गेलं आहे. बघा ही रांगोळी आपली रात्री काढलेली. तर चला भेटू आपण. तर जातो मी सभागृहामध्ये, सगळे जमलेत. संध्याकाळी स्पर्धा वगैरे आहेत मुलांच्या आणि त्यानंतर मग संध्याकाळी भंडारा वगैरे आणि काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, डान्स वगैरे काय असतील, दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तोपर्यंत आता आपण जाऊया तिकडे. काम करत होतो मंडळी. हे बघा आपली सगळी टीम आली आहे रात्री. हा रोया आलाय रात्री, आपली पोरं सगळी आल्या. हा धीरज बारक्या बाय सर्वात लेट आलाय पण थेट आलाय वाडीत कामासाठी. पोरं आलीत आपली. आणि हे बघा निलेश दादा आला इकडे, विन्या बाय. हे बघा इथे काम चालू आहे. महिलांचा हळदीकुंकू समारंभाचा बॅनर लावत आहेत. पोरं आलेत रात्रीच्या रात्री. पूर्ण गाव भरून टाकलंय पोरांनी. हे बघा हे मानकरी आजचे गावकरी. मी आलास गावकर. गावकर. हा गावकर नाही, मानकरी तिकडं. अरे पण गावकर मानकर तूच आहे. वाडीतला बोलतोय मी. हा, वाडीतला. आपल्याला गावाचं काय करायचं आहे? हे बघा तुम्हाला रात्रीचा गेट दाखवतो. हा गेट आमच्या रात्री 2 वाजता मारले. बघा महाराजांची एंट्रीला महाराज आहेत. पाहिजे. पोरांची कामं वगैरे चालू आहे. तरी महिलांचं पण वगैरे सध्या तयारी झाली. बघा आता सत्यनारायणची महापूजा झाली आहे. आरती पण झाली, पण मी झोपलो होतो रात्री, लेटपर्यंत काम करत होतो. पण इथे महिलांची हळदीकुंकवाची तयारी चालू आहे सगळी. सत्यनारायणची महापूजा. बघा प्रसादीला 2 मोठी माणसं बसवली आहेत. हा आमचा दादू आणि ही आस्था आमची. दादू प्रसाद दे. दादू हात मिळवतोय. अरे प्रसाद दे. थँक्यू.
जमल्या बायका विचार आहे बा उन्हातून एवढ्या उन्हात तानातून विचार जमल्या काम बघा इथे. या महिला लक्षात ठेवा यांचा विषय सत्कार करायचा आहे. एवढेच हे बघा इथे पोरी हे बघा महिलांना छास बनवले डेंजर झालंय छास वाढतो आता महिलांना जेवायला या बटाट्याची भाजी एक आवणे तर संध्याकाळी तिकडे भंडार आहे खाली आपलं सभागृहात तिथे जेवण आहे आता इथे जेवण आहे घरी बायकोनी बघा भात बटाट्याची भाजी आवणे इकडे डाळ आहे सगळं चुलीवरचं जेवण आहे मस्त या जेवायला. संगमेश्वरला आलोय पुष्पगुच्छ घ्यायला बघा किती जण आहेत 1 2 3 4 आणि मी स्वतः 5 6 न्यायचे एक अजून कोणतरी माणूस घ्यायला पाहिजे होता एक आपण उतरवलाय. हा आमची जानू गेली बहीण नाही तर तिच्या नावावरती एक होता 6वा पुष्पगुच्छ. ते किती 150 500 300 वाले पाहिजे काय गुलाब पुष्प आहे ना गुलाब.
बघा माइनवाडीची स्पर्धा बघण्यासाठी लोक प्रेक्षक बघा कुठून बघतायत हे बघा अक्षरशः टेरेसवरून प्रेक्षक बघतायत स्पर्धा त्यांना दाखवत तेव्हा स्पर्धक टेरेसवरून बघतायत ही स्पर्धा का पावसाने गडबड केली आहे भरपूर मोठी गडबड झाली पाऊस आलाय जोरात आहे बघा ना चालू कार्यक्रमात पाऊस आहे बघा पाऊस आहे दिसत असेल तुम्हाला मे महिन्यात पाऊस पूर्ण गडगडतोय सगळे माणसं सभागृहामध्ये बसलेले बघा इकडे आतमध्ये वगैरे पाऊस जोरात आहे एकदम जोरात आहे गडगडतोय पाऊस विजा वगैरे चमकत आहेत गडगडेल बघा गडगडेल पाऊस गडगडला ओके वीज चमकेल बघा लाईट गेली आहे सगळ्या महिला बिचाऱ्या हळदी कुंकू होता त्यांचा सगळे बसले पावसामुळे पाऊस एवढा पडला आहे बिचाऱ्या सगळ्या शांत झाले नाही बघा आता आम्ही बक्षीस समारंभ करून घेतोय पटकन बघा हळदी कुंकू वादळाचा पाऊस होता म्हटलं गाडीवर कुठचं तरी झाड आता बहुतेक पडेल की काय इतका वादळ पण काही झालं तरी इथं भेटून जायचं इथं आल्यामुळे आपल्या सगळ्यांचं दर्शन देखील घेता आलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माईंगवाडी अतिशय प्रामाणिकपणे आणि सगळ्या गोष्टीमध्ये पुढे असणारी वाडी आणि या निमित्ताने एक सत्यनारायण महापूजा ही देवाची तुमची माझी श्रद्धा आहे पण श्रद्धेबरोबर आपण सगळ्यांनी एकत्र येणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि या निमित्ताने आपण सगळे एकत्र येतो आणि या निमित्ताने सगळेजण एकमेकाशी बोलतो भेटतो सुदैवाने इथं रेंज आहे काय माहित नाही तर मोबाईलची रेंज असली तर माणूस माणसाशी पण बोलत नाही पण हे निमित्त आहे अशाच पद्धतीने संघटितपणे आपण काम करूया आज सदस्य पण आपला आम्ही आपण सगळे एकत्रित चांगल्या पद्धतीने काम करूया पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवत असताना आपण केलेल्या आमच्या सर्वांच्या आदरातिथ्याबद्दल देखील मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र the stillness the clouds drift high thoughts like breezes whisper by endless waves of a calm blue sky where dreams take wings and learn to fly gentle echoes of time's embrace each shadow finds its quiet space in the flow of light a tender trace binds the soul to this serene place. Let it go, let it be, like a river rolling free. In the silence you will see the harmony of you and me.
tide. Thoughts like breezes whisper by. Endless waves of a calm blue sky, where dreams take wings and learn to fly. Gentle echoes of time's embrace. Each shadow finds its quiet space in the flow of light, a tender trace binds the soul to this serene place. Let it go, let it be, like a river rolling free. In the silence you will see the harmony of you and me. महाप्रसाद चालू आहे. कोणचं? आतमध्ये पण आहे, मी बसतो आता मग. हे काय वगैरे आहे ना, भात, पापड, भाजी, लोणचं. पोटात माझ्या पोटात माझ्या पोटात माझ्या दर्शनाला गेलो गंगापुरी भेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट गेलो गंगापुरी भेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट या नजरेच या नजरेच या नजरेच आणि काय येईना अनंत पोटात माझ्या घेऊन धागर डाव्या कडेवर पदर तो सावरी गरज तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी गरज तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी प्रेम दिवाळी राधा मोहिनी काल हरणा परी घेऊन धागर डाव्या कडेवर पदर तो सावरी तुझ्या
तर मंडळी अशा तऱ्हेने आपली पूजा संपन्न झालेली आहे. काल ॲक्च्युली आम्हाला परत लेटच झाला. ॲक्च्युली सध्या काय जागरण वगैरे होतं, भरपूर कार्यक्रम कंटिन्यू असल्यामुळे व्हिडिओचा काय एंड करायला भेटत नाही मला. रात्री मग आलो की झोपतो मी डायरेक्ट. आता व्हिडिओचा एंड करतो आहे. आपली काल मिरवणूक होती. मिरवणुकीनंतर महिलांचे, लहान पोरांचे स्पर्धा वगैरे होत्या. त्यानंतर आपला भंडाऱ्याचा कार्यक्रम, कारण आणि त्याच्यात पावसाने भरपूर मोठी हजेरी लावली. झाला तरी कार्यक्रम खूप सुंदर झाला. रात्री भजन वगैरे केलं, सुस्वर भजन केलं गावातल्याच पोरांनी, माणसांनी वगैरे. आणि आता व्हिडिओचा एंड करतो आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.